धन्यवाद सोमनाथजी खाडे सर आणि धन्यवाद श्रवणजी धुमाळे. जाऊया मागच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहतोय तिसरा फेरीचा सामना या ठिकाणी चालू होतोय आणि एका बाजूला यजमान तर दुसऱ्या बाजूला पाहुणे. नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या ठिकाणी आज अतुल आमच्या 12th मॅनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. थोडेसे इंजर्ड आहेत आणि खरं तर आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो महत्वाची भूमिका त्यांची देखील राहिलेली आहे. पहिला बॉलवरती षटकार आला तेजस ठाकरे आणि त्याच्या साथीनं प्रशांत सूर्यराव. ठीक, यस, पारितोषिक आलंय. राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव या टीमच्या प्रत्येक बॅटरसाठी. कोणत्याही बॅटरनं जर सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकले तर या स्पर्धेचे यशस्वी आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य श्री संदेशजी देसले साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. सलामीची जोडी पहिलाच बॉल आणि खरं तर आपण पाहतोय काय जबरदस्त कामगिरी आहे. षटकार आल्यानंतर या ठिकाणी त्याला दिलेलं हे क्विक रिप्लाय होतं आणि आता तेजस ठाकरेला परतावा लागेल. बागारी फलंदाज वा. शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाड्याचा देखील राहिलेला आहे. तसाच खेळ छत्रपती सीसी राधे 11 कुळगाव संघाचा देखील राहिलेला आहे, ज्यामध्ये प्रशांत सूर्यरावने 2 मॅचेसमध्ये धुवाधार बॅटिंग केलेली आहे. आणि आज या ठिकाणी आपण पाहतो त्याच्याकडून ऑल छत्रपती सीसी कुळगाव टीमच्या पाठीराख्यांना देखील भरपूर साऱ्या अशा अपेक्षा असतील. तेजस ठाकरे आपण पाहतोय नुकताच पास झालाय, पहिला धक्का लागलेला आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय त्याचाच बंधू अर्थात गीतेश ठाकरे. 8 वरती पहिला धक्का. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज तेजस जमदारे. जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील प्रत्येकाला. सूचना 3 षटकांसाठी किमान 15 मिनिटं तुमच्याकडे असणार आहेत, लक्षात घ्या. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बाड स्ट्रोक होता परंतु संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 4था बॉल या ठिकाणी डॉट आलेला आहे आणि पहिल्या षटकातून 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. जय गावदेव पाली या संघा ठिकाणी उपस्थित झालेले स्वागत आहे आपलं. नुकताच या ठिकाणी त्यांनी रिपोर्टिंग सुद्धा केलेली आहे आणि नेक्स्ट मॅच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क नाही आहे सर्व चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय तर बॉडीवरती जाऊन आदळतोय. तोपर्यंत आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल आणि खरं तर तोही राहिला गोलंदाजाच्या नावावरती. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्याच बॉलवरती षटकाराने सुरुवात झाली होती. रोहित असं वाटलं होतं की या षटकात किमान 10, 12, 15 या धावा बनवू शकतील, परंतु तेजस जमदारेने काय जबरदस्त कमबॅक केलंय. शेवटच्या 5 बॉलवरती तेजस ठाकरेची विकेट मिळवली आहे आणि अवघ्या 2 धावा त्याने या 5 बॉलवरती खर्च केला. म्हणजे षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 1 बाद 8 धावा. थँक्यू. शुभ सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. मी विनंती करेल या स्पर्धेचे शिल्पकार संदेशजी देसले साहेबांना साहेब आपण आपल्या शुभ साहेबांना शुभ सन्मान इथे संपन्न करूयात. आपल्या मुख्य व्यासपीठावरती प्रदीपदादा राऊत आपल्यासोबत जोडले गेलेत आणि प्रदीपदादा राऊत यांचा यथोचित शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करूयात. या स्पर्धेची आठवण ब्युटिफुल मोमेंट देऊन प्रदीपदादांचा यथोचित सन्मान इथे केला जातो. एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, दमदार व्यक्तिमत्व आहे, प्रदीप दादांचा केला जातो यथोचित शुभ सन्मान. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नक्कीच आपण पाहतो प्रदीप राऊत एक जबरदस्त क्रिकेटर आहेत आणि खरं तर सध्या त्यांचे 2 चिरंजीव या संघामध्ये खेळतायत.
आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण संघासाठी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आहे प्रदीप राऊत आपलं RGR ग्रुपचे ते देखील एक मेंबर आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत असताना छत्रपती चषक मध्ये आपले स्वागत आम्ही करतोय. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 चा खेळ बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडाकडून गुरुनाथ शिंदे. पहिला बॉल पहिलाच बॉल लेग ग्लान्स करायचा होता परंतु इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि मागे चालला बॉल फाईन लेगला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर लेग बाईट आलेला हा चौकार. क्या बात है, क्या बात आहे. सध्या आयोजकांचे शीर्षक गीत तुम्ही पाहतात आणि सध्या छत्रपती CC राधे 11 कोळगाव संघ मैदानाच्या मध्ये खेळतोय. याबाई सॉंग साईडला डीप मध्ये बॉल चालला. क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत. एक सिंगल कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल धोक्याची धाव या ठिकाणी घेण्यात आली आहे आणि दुसरी धाव अतिशय जलद गतीने या ठिकाणी आपण पाहतो कंप्लीट सुद्धा करण्यात आलेली आहे. धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो आणि या 2 धावेने संघाचा धावफलक या ठिकाणी पुढे जाईल. खरं तर आपण पाहतो या 14 धावा 14 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती. 3 ओव्हरची मॅच. मागच्या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये जवळजवळ 70+ धावा रोहित या ठिकाणी पाहायला मिळाल्या. कुळगाव संघाचा खरं तर कौतुक करायला हवं आणि 72 धावांचं टार्गेट असताना तिकडे प्रतिस्पर्धी संघाला या ठिकाणी आपण पाहतो पूर्णपणे डॉमिनेट केलं. राऊंड विकेट. आडव्या पाटे पुन्हा एकदा आपण पाहतोय पूल करण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी धाव मिळेल फक्त एक सिंगल. लॉंग लेगच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झाला. एक टप्प्या अखेर बॉलला अडवण्यात आला. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. प्रोटेक्शन देण्यात आलं अगदी सीमारेषेलगत. सर्व खेळाडू पेट्रोलिंग करतायत. काय बीव रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. यष्टीरक्षक, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अशी रचना सध्या तरी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. डीप कव्हरला एक खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑफला एक खेळाडू तैनात आहे. लॉंग ऑन असेल. बडी विकेट काऊ कॉर्नर जवळ एक आणि सध्या स्क्वेअर लेग लॉंग लेगला एक खेळाडू तैनात आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन संपर्क नाहीये. धाव घेण्यात आली. चिकी सिंगल या ठिकाणी आपण पाहतो ही 22ची धाव असेल आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. सध्या हळूहळू का होईना परंतु धावा जमवण्याचा प्रयत्न सध्या कुळगाव संघ करतोय कारण हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. जो संघ या मॅच मधून जिंकेल तो किमान एका पारितोषिकाचा हकदार या स्पर्धेमध्ये बनणार आहे आणि यासाठी प्रयत्न चालू आहेत. 16 धावा यावेळी समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर साइड. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धावा 4. छत्रपती CC राधे 11 कुळगाव संघाला आलेला महत्वपूर्ण चौकार. थँक्यू. आता पेट्रोल भरण्यासाठी देखील रांगा लावायला लागतात. लक्षात घ्या DJ गणेश कारण सध्या भरपूर तुटवडा आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इथे ज्या युद्धाचा परिणाम सध्या आपला देश देखील या ठिकाणी भोगतो असंच म्हणावं लागेल. दाट शक्यता आहे कदाचित काही अगदी आपल्या संपूर्ण तमाम सर्व देशाच्या नागरिकांना असं वाटतं की पुन्हा एकदा लॉकडाऊन येते की काय ही भीती प्रत्येकाच्या मनामध्ये. परंतु सर्वांना एकच विनंती राहील. नुकताच भारत सरकारने सांगितलेलं आहे की अफवांवरती विश्वास ठेवू नका. गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल सगळ्याच गोष्टीचा तुटवडा आहे परंतु थोडासा महागाईला सामोरे जरूर जावं लागणार आहे. 21 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक या ठिकाणी 2 चा खेळ देखील संपन्न झालाय. सध्या 10.50च्या गतीनं या धावा धाव फलकामध्ये पाहायला मिळत आहेत.
मिळतोय. योगीराज महाराज बुटेरे त्यांना देखील चिंता लागली होती आणि सध्या या मॅचची या स्पर्धेची प्रत्येकाला आतुरता असते. राऊंड विकेट यावेळेस आपण पाहतोय फुल टॉस बॉल कन्वर्ट केलाय, चालला गॅप मधून एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग द कार्पेट, जणू काही गवताच्या गालिच्याला आग लावत बॉल सीमा पार बलतील प्रशांत. उकार आलाय फुल टॉस बॉल. प्रशांत सूर्यरावने खरं तर ही स्पर्धा गाजवली असं म्हणावं लागेल. 2 मॅचेस त्याच्या जीवावरती कुळगाव संघाने जिंकलेले आहेत आणि इकडून या मॅच मध्ये देखील भरपूर साऱ्या अशा अपेक्षा आहेत. लक्षात घ्या, कारण मॅन ऑफ द सिरीज साठी आपण 3 मॅचेसचा देखील धावा या ठिकाणी काउंट करणार आहोत. त्यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलटलाय, परतावा लागेल गीतेश ठाकरेला माघारी. 1 मोर विकेट डाऊन, धक्का क्रमांक दुसरा लागेल आणि इथे आपण पाहतोय फलंदाज होईल बाद. गीतेश ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन. पाहतोय एक म्हण आहे, राव गेले आणि पंत आले, ठाकरे गेले आणि शिंदे आले, शिंदे गेले आणि फडणवीस आले. तसंच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. तेजस ठाकरे बाद झाले, गीतेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये आले आणि गीतेश ठाकरे बाद झाल्यानंतर आता नरेश ठाकरे आतमध्ये आले. धाव फलकामध्ये एकंदरीत तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 26 धावा. यावेळेस समोर पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट करण्यात आला. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल पाहायला मिळाले आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला बॅटर प्रशांत सूर्यराव. स्वामी स्पोर्ट्सचे सर्वे सर्व आहेत आणि सध्या आपण पाहतोय एस का बल्ला मचा रहा हल्ला असं म्हणावं लागेल. स्वतःचा ब्रँड सध्या मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत सूर्यराव स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा शेवटचा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न अपेक्षा होत्या. शेवटच्या बॉलवरती किमान 1 ते 2 धावा यायला हव्या होत्या, परंतु धावा बनल्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा आणि 29 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय टीम शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा संघासमोर. अठरा बॉल आणि 29 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे.
29 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. चला पुढचा टॉस धुमाळे सर आपण जॉईंट व्हा. जय गावदेवी 11 पाली आणि माफ करा राज क्रीडा मंडळ कुळगाव आणि जांताराजा बदलापूर. बदल आहे काहीतरी आयोजक सांगतायत. चला बेलपाडा टीमचे कॅप्टन आणि शेलारपाडा टीमचे कॅप्टन या आपण दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस आपण नक्की संपन्न करूयात. चला कॅप्टन आपण थोडीशी घाई करा. शेलारपाडा टीमचे कॅप्टन येलो आर्मी यस आपण देखील जॉईंट व्हा. आणि बेलपाडा टीमचे कॅप्टन रोहित मुरबाड विभागातील एक दादा आणि दिग्गज संघ मोठा संघ म्हणून ओळखला जातो. चला रोहित आपण देखील जॉईंट व्हा. चला पहिलाच बॉल या ठिकाणी मॅचला देखील सुरुवात झाली आहे. टॉस आपण लवकरात लवकर संपन्न करा. या दोन्ही टीमचे कॅप्टन अन्यथा एक एक ओव्हर कमी केली जाईल लक्षात घ्या. बिडिंग मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. प्रदीपजी राऊत साहेबांना विनंती असेल साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे संपन्न करूयात. चला तिसरे अंपायर थर्ड अंपायर आपण या वॉर रूम मध्ये DRS घेण्यात आलेला आहे. मिस्टर डान्सर कम ऑन. येस बेलपाडा टीमचे कॅप्टन आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. टॉस जिंकला बेलपाडा टीमनं प्रथमतः स्वीकारला क्षेत्ररक्षण इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम शिलारपाडा संघाला. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू यू महेश जिदोळे सर. थँक्यू सो मच. फेअर डिलिव्हरी बॅक टू बॅक 2 बॉल या ठिकाणी डॉट आलेले आहेत. आणि आता सध्या पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नीतू गवळीला तुम्ही पाहतायत. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिले षटक आहे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि उर्वरित 2 षटकं तुम्हाला समांतर पाहायला मिळणार आहेत. यावेळेस फटका चांगला दर्जेदार स्ट्रोक इनफिल्डचा पुरेपूर वापर फायदा उचललाय आणि आता बॉल चाललाय लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दर्जेदार स्ट्रोक नेत्रदीपक चौकार. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आल्यानंतर आता लाईन सापडले. बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय किरण शिंदे. विजय बनवटे आपण पाहतो आणि सध्या स्विच हिटच्या माध्यमातून आणखी एक बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. षटकार आल्यानंतर पहिलं षटक फक्त अवघ्या 8 धावांचं राहिलं होतं. परंतु आता या मॅच मध्ये आपण पाहतो द्वितीय सत्रामध्ये नीतू गवळीच्या अगेन्स्ट किती धावा बनवण्याचा प्रयत्न करेल टीम शिवप्रेमी भिनारपाडा. बॅक टू बॅक 2 चौकार. सुरुवातीला 2 चेंडू डॉट आले सलग. 5वा बॉल तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सलग लागोपाठ चाललेला हा 3रा चौकार. आता या मॅच मध्ये खरं तर आपण पाहतोय काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. धुवाधार विजय बनवटेला तुम्ही पाहतायत. सलामीवीर खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला किरण शिंदे साथ त्यांना देत आहेत आणि अद्यापर्यंत 12 धावा धावफलकावरती आहेत. 29 धावांची गरज असताना शेवटचा अंतिम बॉल तुम्ही पाहतायत. जबरदस्त जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट या ठिकाणी देण्यात आला.
शेवटच्या या ग्रुप मधून शेवटच्या मॅचसाठी आपण पाहतोय ऑन साइडला अगदी आपण पाहतोय सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पाकलिपला थोडंसं खाली ठेवलं फुलरलिनचा बॉल आणि इकडे एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. धावा धाव फलकामध्ये तुम्ही पाहताय 13 विदाउट लॉस 13 रन्स. आफ्टर 1 ओव्हर्स मध्ये या ठिकाणी शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा 13 वरती पोहोचलेला आहे. तिकडे विकेट्स नाहीये. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पूर्वार्धामध्ये छत्रपती सीसी कुळगाव राधे 11 8 धावा होत्या. तिकडे एक विकेट त्यांनी गमावली होती, ती मात्र तेजस ठाकरेजी. आणि सध्या तरी इकडे पाहता असं वाटतं की या मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती सध्या तरी शिवप्रेमी भिनारपाडा संघ दिसते. 12 बॉल 16 धावांची गरज. 12 बॉल 16 धावा. एखादा निर्णायक षटक या ठिकाणी जर हाताळलं गेलं इकॉनॉमिकल तर शेवटच्या षटकापर्यंत हा सामना जाऊ शकतो. 12 बॉल 16 ची गरज. गोलंदाज प्रशांत सूर्यराव. समोरच्याकडून आपण पाहतोय सज्जत. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, त्याला देखील कन्वर्ट करण्यात आलंय. क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि अगदी वेगवान रीतीने नरेश ठाकरे पोहोचलेले. धावा मिळतील 2. सध्या आपण पाहतोय सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य दिलं जातं जितकं तुम्ही पहिल्या षटकामध्ये चौकाराला दिलेलं आहे. आणि आता आपण पाहतोय धावांसाठी झगडावं लागतं, धावांसाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय शिवप्रेमी भिनारपाडा संघाच्या वतीनं. एका बाजूला धावा बनवण्यासाठी तर दुसऱ्या बाजूला धावा रोखण्यासाठी देखील तितकेच प्रयत्न चालू आहेत. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. सिद्धांत चेंडूला गॅदर करतायत आणि पुन्हा एकदा धावा मिळतील 2. सध्या टाळ्या वाजतायत डगआउट मधून. आपण पाहतोय खेळाडू कक्षामधून विजय बनवटेसाठी ज्याने अप्रतिम बॅटिंग केली आहे. 29 धावांची गरज असताना सध्या तरी आपण पाहतोय 17 वरती तो नाबाद खेळतोय. 12 बॉल 10 बॉल 12 धावांची गरज आहे. पपकर आणि सध्या आपण पाहतोय संघाची धावसंख्या 17 आहे आणि वैयक्तिक 17 धावा एकट्या विजय बनवटेने या ठिकाणी बनवलेले आहेत. मिस्टामिंग सोपा असेल, सॉफ्ट डिसमिसल आणि ते आपण पाहतोय फाईन डेगला टिपली असेल. परतावा लागेल विजयला. धक्का क्रमांक या ठिकाणी आपण पाहतो पहिला लागलेला आहे आणि कुळगाव टीमला नितांत गरज होती पहिल्या ब्रेक थ्रूची. तो मिळवला प्रशांत सूर्यरावने. फलंदाज बाद. आणि आता कोणाचा खेळ इथून पलटणार आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण विकेटची गरज होती छत्रपती सीसी राधे 11 कुळगाव संघाला आणि ती विकेट्स मिळवली आहे प्रशांत सूर्यरावने. 17ला पहिला धक्का लागलेला आहे. येणारे उर्वरित 9 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय गुरुनाथ शिंदे. हो स्क्वेअर कट झेल घेण्याचा प्रयत्न परंतु इथे झेल ड्रॉप. आणि मोक्याच्या क्षणी या ठिकाणी आपण पाहतोय या महत्वपूर्ण सामन्यामध्ये झेल ड्रॉप करण्यात आलेला आहे. जितकी मेहनत गोलंदाजाने केलेली ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. गिरीश त्या ठिकाणी होते आणि झालेली मिस्टेक. कदाचित क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. कॅचेस विन द मॅचेस. बिल्कुल बिल्कुल गेंदबाज का दिल टूटा रहेगा इस मैच में. इतनी मेहनत वो ले रहे
प्रशांत सूर्यरावला आपण पाहतोय. जबरदस्त कामगिरी त्याची चालू आहे सध्या तरी. मी सुरुवातीला सांगितलं की ज्यांनी ही स्पर्धा गाजवली अक्षरशः तो खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. प्रशांत सूर्यरावचं असे जिथे हात लावेल तिथे कदाचित सोनं होईल. आणि 18 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजूनही 8 बॉल 11 धावांची गरज आहे. बॉडीगर आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय शांततेने मॅचचा आनंद घेत आहेत. सफल झालेत, जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक इकडे आपण पाहतोय उपस्थित झालेत आणि 2 धावांचा मानस इकडे गॅदर करू शकले नाही आहेत आणि धावा मिळतील 2. सध्या आपण पाहतो शर्तीचे प्रयत्न दोन्ही टीमचे मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. म्हटलं जातं ना रोहित, कोशिश तो सबकी जारी है लेकिन आने वाला वक्त बताएगा कौन किस पर भारी है. या मॅच मधून नाही 100% आपण पाहतो शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या बॉल पर्यंत सुद्धा हा सामना जाऊ शकतो. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय 7 बॉल 9 धावांची गरज स्ट्रायकिंगला. किरण शिंदे पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला हा चेंडू अडवण्यात आला. एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी 2 सगळे संपन्न झालाय आणि 2 षटकांमध्ये धावा धावफलकावरती 21. विजयासाठी 6 बॉल 8 धावांची गरज. चला 3 ओव्हरमध्ये ड्रिंक्स ब्रेक कोणताही नसो, परंतु या ठिकाणी अगदी आपण पाहतो क्रुशल मोमेंटला या ठिकाणी कदाचित विजय बनवडेने आम्हाला विचारलं की ड्रिंक्स ब्रेक आहे की नाही, परंतु हा ड्रिंक्स ब्रेक नव्हता. डीजे गणेश, हा एक काहीतरी चांगला संदेश असेल, हा एक चांगला मेसेज असू शकतो. कारण 6 बॉल आणि आता 8 धावांची गरज आहे. सहा बॉल आणि 8 धावांची गरज सध्या आपण पाहतोय या मॅच मध्ये. किमान एका ट्रॉफीचा हकदार शेवटच्या अंतिम 6 बॉल वरती बनावं लागणार आहे. कोणता संघ बनेल हा प्रश्न सध्या पेंडिंग आहे. या आपण जाऊया मॅचच्या दिशेने, जिकडे गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. 3ऱ्या षटकामध्ये चला समोर कोणी उभं राहू नका प्लीज, खेळाडूंना विनंती राहील शेलार पाडा. 6 बॉल 8 धावांची गरज. गोलंदाज गीतेश ठाकरे सध्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि अगदी आपण पाहतो या मॅचच्या दृष्टिकोनातून आता फार मोठी भूमिका त्यांना या ठिकाणी बजवावी लागणार आहे. फाईन लेगला बॉल चला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक सांभाळणार आहे. ऑन द स्टंप फेकी सध्या एका धावेसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ती एक धाव अत्यंत महत्वाची एक पाऊल पुढे टाकतीये शिवप्रेमी भिनारपाडा संघ या मॅच मध्ये. 6 बॉल 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि येणारे 5 बॉल 7 धावांचं इक्वेशन शिल्लक आहे. 29 धावांचं टार्गेट असताना 22 वरती पोहोचली आहे. जबरदस्त सामना, हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज गीतेश ठाकरे, मिडियम पेसर हा गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय. फटका फसलाय, टिपली सुंदर सेल, फाईन लेगला आपण पाहतोय आणि धक्का क्रमांक या ठिकाणी लागत असताना दुसरा शिवप्रेमी
क्रिकेट संघ भिनारपडा संघाला अब आएगा मैच में मजा। क्यू सध्या आपण पाहतोय 6 बॉल 8 धाबांची गरज असताना पहिल्या बॉलवरती आली सिंगल, त्यानंतर मिळाली विकेट 4 बॉल आणि आता 7 धाबांची गरज। जबरदस्त प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। म्हटलं जातं ना, प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही। सध्या मैदानाच्या आतमध्ये आग लागत चालली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः ज्येष्ठ नागरिक नाना देशले देखील ऑन ग्राउंड उतरून या माचा आनंद घेत आहेत, कारण त्यांच्या गावचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय। 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज है। अभी आएगा मजा इस मैच में। म्हटलं जातं ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कूच नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होनी चाहिए। 4 बॉल 7 धावांची गरज। गोलंदाज गीतेश ठाकरे तर समोर स्ट्राइक एंडला नवीन आलेला फलंदाज ऋषिकेश। 4 बॉल 7, एखादा मोठा फटका क्षणात होत्याचं नव्हतं करेल। राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज आहे गोलंदाज गीतेश। 4 बॉल 7 ची गरज। चौकार षटकार आला तर या मॅचला पूर्णपणे कलाटणी मिळू शकते। हो, पंचांकडे स्ट्रॉंग अपील। एसडीज ओ यूटी खात्रीशीर प्लम पकडलंय। या ठिकाणी बॅटर ऋषिकेशला परतावा लागेल माघारी। आणखी एक धक्का लागेल, बॅक टू बॅक सलग हा दुसरा धक्का आणि टीम शिवप्रेमी भिनारपडा संघाला लागणारा हा तिसरा धक्का। गीतेश ठाकरेंना खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलंय। सलग 2 बॉल दे 2 विकेट त्यानं संपादित केल्यात आणि आता येणाऱ्या बॉलवरती जर गीतेश ठाकरेंना विकेट संपादित केली तर या स्पर्धेचे यशस्वी शिल्पकार संदेशजी देसले साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज। सध्या आपण पाहतो प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा सामना आहे। सध्या आपण पाहतो जे प्रेक्षक उभे होते या माचा आनंद घेत असलेले सगळे प्रेक्षक आता जागेवरती बसलेले आहेत आणि जे बसणारे प्रेक्षक आहेत ते आता उभे राहिलेले आहेत, कारण 3 बॉल 7 धावांची गरज मैदानावरती आहे। काय जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा। एका बाजूला छत्रपती सीसी राधे 11 कुळगाव खेळतीये, तर दुसऱ्या बाजूला शिवप्रेमी क्रिकेट संघ भिनारपाडा खेळतीये। एका बाजूला 7 धावांची गरज आहे आणि त्या 7 धावा रोखून धरल्या जातील का हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। 3 बॉल 7 ची गरज। स्ट्राइक एंडला फलंदाज तेजस जमदरे। सफल झाले, संपर्क नाहीये। बॅट आणि बॉलचा आपण पाहतोय इथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि DRS घेण्यात आलेला आहे। नॉन स्ट्राइक एंडला फेकी झाली आहे। धाव कंप्लीट असणार की नाही याचं उत्तर आता थेट आमच्या वॉर रूम मध्ये तिसऱ्या पंचांकडे देण्यात आलेला आहे। हे आपण चेक करू। जर धाव कंप्लीट असेल 1 तर 2 बॉल 6 ची गरज राहील आणि जर धाव कंप्लीट नसेल तर येणारे 2 बॉल 7 धावांची गरज राहील आणि फलंदाज देखील बाद असणार आहे। आणि इकडे 1 धाव
कंप्लीट नसणारे फलंदाज बाद. ओ यू टी 2 बॉल 7 धावांची गरज. आपण पाहतोय 6 बॉल 8 धाबांची गरज असताना सामना कुठेहून ठेपलेला आहे. 2 बॉल 7 वरती म्हटलं जातं ना, जब दुनिया कहती है आप कुछ नहीं हो सकता वही सही समय होता है कुछ नया कर दिखाने का. 2 बॉल 7 धावांची गरज आहे. सध्या आपण पाहतोय अजूनही सामना संपलेला नाहीये. सध्या किरण शिंदे मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाज या ठिकाणी दाखल आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन जर चौकाराला षटकाराला तर मॅच जिवंत राहू शकते. 2 बॉल 7 ची गरज. वॉट अ मॅच. जबरदस्त सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. छत्रपती चषकातील हा थरार. अभी शक्ति किसी को देनी नहीं पडेगी. 2 बॉल 7 धावांची गरज ऑलरेडी त्यांच्याकडे तितका या ठिकाणी आपण पाहतोय प्रेशर पाहायला मिळतोय. जितका प्रेशर गोलंदाजावरती आहे तितकाच प्रेशर बॅटर किरण शिंदे वरती देखील असणार आहे. यावेळेस आपण पाहतोय फाईन लेगला बॉल चाललाय. चेंडू घरंगळत चाललाय. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. फलंदाजाला बाद. किरण शिंदेला परतावं लागेल माघारी. 1 मोर विकेट डाऊन. सामना जर आवडला असेल ना तर दोन्ही टीम साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल 6 धावांची गरज. Thank you. सध्या आपण पाहतो ती वेळच अशी असते क्रिकेटमध्ये. अगदी आपण पाहतोय काही क्षणात हसवते तर काही क्षणात रडवते. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय असं वाटलं होतं ज्या संघाने 12 बॉल मध्ये 21 धावा बनवल्या तो संघ 6 बॉल मध्ये 8 धावा का बनवू शकणार नाही. परंतु सामना शेवटच्या बॉल वरती आलेला आहे आणि या मॅच मध्ये एका बॉल मध्ये 6 धावांची गरज. क्या बात आहे. 1 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. संपूर्ण राधे 11 छत्रपती सीसी कुळगाव या टीम साठी देखील अलिबागची ट्रिप असेल. जबरदस्त जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळते. काटेकीर लढत सध्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला डावी साइडने आपण पाहतोय छत्रपती सीसी कुळगाव राधे 11 संघ खेळतोय तर उजव्या बाजूने आपण पाहतोय शिवप्रेमी भिनारपाडा संघ. 1 बॉल 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज धावा. शेवटचा बॉल. दोन्ही टीमचं भवितव्य. ऑन साइडला आपण पाहतोय फटका फर्स्ट लाय टिपली असेल. सामना जिंकलाय टीम छत्रपती सीसी राधे 11 कुळगाव संघाने. क्या बात आहे क्या बात आहे. जबरदस्त खेळ सध्या आपण पाहतोय. युवराज ठाकरे देखील भरपूर प्रचंड खुश आहेत. आदित्यजी देखील भरपूर खुश आहेत. या ठिकाणी आपण पाहतो आदियोगी फाउंडेशनचे सर्व प्रेसिडेंट आणि ते सामना जिंकलाय. एक पारितोषिकाचा हकदार बनली आहे. स्वतः या ठिकाणी आपण पाहतोय छत्रपती सीसी कुळगाव राधे 11 या नावाने संघ खेळतोय. अगदी आपण पाहतोय नुकतीच मागच्या आठवड्यामध्ये पिंपलोलीची स्पर्धा ज्याने गाजवली आहे आणि आता मागे वळून पाहणार नाहीयेत टीम कुळगाव ज्याने मात्र कमालच केली आहे. सध्या तरी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅपचा आपण जर विचार केला तर सध्या प्रशांत सूर्यराव या खेळाडूच्या डोक्यावरती आहे. परंतु अजूनही शेवटचा दिवस बाकी आहे.